Hello, this is the My Artifact episode number 808. आजची तारीख आहे 23 मे 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. ॲक्च्युली 11:45 वाजून राहिले आहे आणि मी इथे फिरत आहे. वर्धेला आहे मी आणि इथे फिरून राहिलो आहे. आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस काफी हार्ड होता आज. म्हणजे आज सकाळी उठलो आणि क्लासला गेलो नागपूरला. क्लासेसला आज कोणीच नव्हतं. तो मोहन आहे ना, तो माझा फ्रेंड आहे. तो क्लासमध्ये आम्ही सोबत राहतो, वर्धेवरून आम्ही सोबत राहतो, तो पण नव्हता. आणि क्लासमध्ये दुसरे पण कोणी बंदे नव्हते. तर मग तरी मी गेलो आणि प्रॅक्टिस वगैरे केली. बट जेवढी प्रॅक्टिस करायची होती तेवढी प्रॅक्टिस नाही केली. लिटल बिट प्रॅक्टिस केली. म्हणजे हार्डली मी 6 तरी स्केचेस काढले. 6 नाही, 4च स्केचेस काढले. जास्त स्केचेस वगैरे काढलेच नाही मी. 4-5 स्केचेस काढले. मग त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं. मधामधात काय टाईमपास वगैरे सुरू होता. ते मोबाईल वगैरे काढणं, व्हॉट्सॲप वगैरे छेडणं. आज कसं अचानकपणे मी स्टेटस टाकायला गेलो. ॲक्च्युली मी ते खूप भयानक डायग्राम होती, स्केच होतं, ते काढलं. आणि त्याच्यानंतर असं मला वाटलं का मला स्टेटस अपडेट करावं व्हॉट्सॲपवर, कारण मी कधी स्टेटस वगैरे कधीच अपडेट केलं नाही राव. आता तर स्टेटसवर ते फोटो टाकला, मग त्याच्यामध्ये ते प्रायव्हसीमध्ये पाहा लागते ना कोणाकोणाला स्टेटस दिसलं पाहिजे. तर मी ते कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून राहिलो का या लोकांना सिलेक्ट पाहिजे आणि डन करून राहिलो. तर मला माहीतच नाही का तो स्टेटस तर नाही, बट तो एक प्रकारे नाही का सगळ्यांना सेंड पण झाला तो मॅसेज. सो इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली क्रिपी. कारण मला सगळ्यांच्या एकदम प्रायव्हेट म्हणजे पर्सनली असा फोटो वगैरे टाकून सांगायचं नव्हतं का मी अशा प्रकारचे कोर्सेस वगैरे करत आहे. ते एक प्रकारे चुकीनं झालं राव. सो मग मला दाखवायचं होतं बट त्या पद्धतीनं दाखवायचं होतं. बट मग नंतर काय म्हणलं, राहू दे म्हणलं. पहिले जे स्टेटस होतं तेही पण गेलं, तर तेही डिलीट केलं पहिले. मग त्याच्यानंतर सगळ्यांना मॅसेज तर सेंड झाले. आता तर मी तर काही करू शकत नाही. तर मग मला भाऊ म्हणलं गलतीनं सेंड झाला. म्हणलं हा मेसेज मी कॉपी पेस्ट सगळ्यांना केला. ज्यांना माहीत पडलं त्यांना पडलं, ज्यांना नाही माहीत पडलं त्यांना आलं की बाकी काही नाही राव. मग काय नाही, क्लासवर मग मी ठरवलं का आज हे काढायचं बा आपलं ते कार्ड कोणतं ते गेट काय बसची तिकीटचं पास नाही का रे ते. तर त्याच्याबद्दलच विचार करून राहिलो का काढायचं का नाही काढायचं, किती पैसे लागन, एका कार्डवर 2 कोट वगैरे करता येते का नाही, हाच विचार करून राहिलो होतो. मग गाडीत बसलो आणि मग येऊन राहिलो. अचानक मला आईचा फोन आला. म्हणे वडील नागपूरला आले म्हणे, ते वगैरे सामान वगैरे घ्यायला जाईन म्हणे, तू मदत वगैरे करशील म्हणे, त्यांच्यासोबत चालला का म्हणे. तर मग मी वडिलांना फोन केला आणि मग मी गांधीबागमध्ये वगैरे गेलो. आणि मग वडील होते, वडिलांसोबतच मग मी ते सामान वगैरे घेतलं आणि करीब 9 वाजता वगैरे मी इथे घरी आलो. 5 वाजता यायचं, 9 वाजता आलो. मग आल्यानंतर काय थोडंसं जेवण वगैरे केलं. बिट्टूची गाडी वगैरे त्याला परत करून दिली आणि मग काही नाही, बस आलो. आता झोपतो. 11:15 वाजले, कारण उद्या सकाळी उठायचं आहे. ॲक्च्युली रिझल्ट लागला म्हणते M3चा. सो आय डोंट नो कसा आहे काय आहे, इकडे आपल्याला पाहावं लागेल रिझल्ट वगैरे. आणि बघितलं नाही मी रिझल्ट. सो आता पाहीन उद्या. आता थोडंसं आता मला माहीत नाही थर्ड सेमचा ॲक्च्युली मी चांगले दिले यार पेपर. काही तर निघाले पाहिजे ना आणि मोस्ट ऑफ ऑल एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. परवापासून आहे का उद्यापासून आहे, आय डोंट नो. कारण काहीच कळून न राहिलं आहे मला. ॲक्च्युली फोन लावावं लागेल कोणाला भाऊ, कारण उद्या सकाळी तर तू निघून जाशील. 25लाच आहे, कारण मी फोटो काढला होता ना, 25 मेलाच आहे.
एक्सटर्नल प्रॅक्टिकल. सो या, सो आता काही नाही, आता बस दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 808. आजची तारीख आहे 9/23/2016. अँड राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.